नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. तर एक माझा मित्र आहे देब्रू, त्याचा मित्र आहे शुभम. आता शुभमची लागलेली नवीन जॉब 2016 साली, तेच माझ्याच इंडस्ट्रीमधला आहे तो लागलेली त्याची जॉब बँगलोरला. हा राहणार आहे बंगालमध्ये. ठीक आहे. तर आता बँगलोरला शिफ्ट झाला, नवीन जॉब आहे, एवढी सॅलरी जास्त आहे नाही. तर पहिला PG मध्ये राहत होता. बट त्याचा एक मित्र त्याला भेटला आणि त्या मित्राचा पण एक मित्र होता. ती लोक बोलली एक काम करूया, आपण तिघं रूम शोधूया आणि रेंटवरती तिघं आपण डिस्ट्रीब्यूट करून राहू, जसं सगळेजण राहतात. तो बोलला चल ठीक आहे, चांगली आयडिया आहे. PG मध्ये कसं याच टायमिंगला या त्या टायमिंगला जावं तसं असतं. तो बोलला ठीक आहे. तर या लोकांनी रूम शोधायला चालू केला. या लोकांनी शोधला बँगलोरमध्ये एक जागा आहे व्हाईटफिल्ड नावाची. तिकडे या लोकांना एक चांगला रूम भेटला. एक 3 BHK होता, 1000 स्क्वेअर फीटचा होता आणि भाडंही अफोर्डेबल होतं, बोलू शकतो. एक 9-8 हजार होतं. बरं. तो बोलला चल ठीक आहे. तर या तिघं लोक राहायला लागली. आता हा जो रूम होता ना, या रूममध्ये 3 रूम होते वेगवेगळे आणि ह्यांचा जो हॉल होता तो मोठा होता. म्हणजे हॉलमध्येच किचन सगळं होतं. तर ही लोक राहते. तर ह्याची जी मित्र होता त्याने खिडकीजवळचा रूम घेतलेला, ह्याने ह्या घेतलेला आणि जे बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड होते ती लोकांनी कपलने थोडा मोठा रूम घेतला, त्या साईडला राहायचे. तर ही लोक तेच कामावरती जायचे, रात्री आले, आपली जेवले बिवली मस्ती केली ना झोपायचे. आणि सीन कसा काय, ह्याचा जो हॉल होता ना, हॉलमध्ये मोठा झोपाळा होता, लोखंडी झोपाळा असतो ना, की बसून जरा टाइमपास केला, चिल केला. तर याला स्टार्टिंगचे 1-2 आठवडे काय तसं काही प्रॉब्लेम नाही, रात्री बसताय बक्चोरी करताय, कोण नाही घरातले नाही, रात्री बसलो मस्ती केली, बॅचलर लाईफ ब्रो. तर हा गेला रात्री एक 11:30-11:15 दरम्यान झोपायला. हा झोपला, मित्र सगळे गेले आणि 1च्या सुमारास ह्याला येतोय आवाज झोपाळ्याचा, कर कर कर. हा बोलतोय अरे यार मला सकाळी लवकर कामाला जायचं, आता कशाला लोक टाइमपास करताय. त्याला वाटलं की ते कपल तिकडे बसून काहीतरी मस्ती करतात. याने एक दिवस इग्नोर केला ना, दुसऱ्या दिवशी पण सेम आवाज, तिसऱ्या दिवशी पण, चौथ्या दिवशी बोलला आता माझं डोकं फिरत आहे. हा उठला, बाहेर आहे ना तो हलकासा झोपाळा हलवत होता. हा गेला, त्याचा दरवाजा ठोकला, तुम्ही कशाला झोपाळा हलवताय, मला झोपायला होत नाही, मला समजत नाही. ते लोक बोलतात नाही रे, आम्ही बसलोच ना झोपायला, आम्हाला झोपून 1 तास झाला. हा बोलतो चला ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आणि प्रॉब्लेम असताना तो झोपाळा हवेने हलण्यासारखा नाही, जड आहे. हवा म्हणजे एकदम जोरात हवा लागेल तर तो हलेल, नाही तर हलणारच नाही, हवा नाही आहे. तर ह्याने केला इग्नोर. हा गेला झोपला आणि त्याला ना नंतर थोड्या टायमानंतर ना एक डिझिनेस व्हायची. जेव्हा रूममध्ये जायचं ना, त्या एक हलकंसं चक्कर टाईप येणं असतं ना, की जरा थकवा वाटतो, तसं व्हायचं. बाहेर हा मस्त एकदम तगडा. तर त्याच्यानंतर हा काय झालं, 1-2 आठवड्यानंतर ना ह्याला बरं नाही वाटायला लागलं, की बोलतात अरे काय झालं बाबा तुला बरं नाही. सॉरी मित्रांनो, थोडं तुम्हाला डिस्टर्ब करतोय एका स्टोरीमध्ये, पण एक गोष्ट मला सांगायची आहे. तुम्हाला माहिती आहे का की आपलं पॉडकास्ट बघतात आणि जवळजवळ 80% लोकांना सबस्क्राईब नाही करतात. तर मला त्यांना हे सांगायला आवडेल की सबस्क्राईब करा, कारण तुमच्यासाठी मग आम्हाला अशाच नवीन गोष्टी एक्सपेरिमेंट करायला थोडं प्रोत्साहन मिळतं. तर नक्की तो सबस्क्राईब बटन दाबा. त्याच्या व्यतिरिक्त मला हे बोलायचं आहे की तुम्हालाही जर आपल्या पॉडकास्टवर येण्याची इच्छा असेल, कोणतेही स्टोरीज झाले, गोस्ट स्टोरीज झाले किंवा काही तुमच्या फील्डच्या गोष्टी ज्यात तुम्ही काम करताय, तुम्ही डॉक्टर असाल किंवा तुम्ही लॉयर असाल किंवा तुम्हाला असं वाटतं की ज्या गोष्टी तुम्हाला शेअर करायच्या आहेत लोकांपर्यंत, तर खाली एक Google फॉर्म दिलेला असेल, ते तुम्ही भरू शकता. तिथे तुमची बेसिक डिटेल्स टाकू शकता आणि आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू आणि आपण सोबत एक पॉडकास्ट करू शकतो. आता तुम्ही कंटिन्यू करा तुमची स्टोरी. बाय. ते लोकांना वाटलं की कदाचित घरापासून लांब आहे, इकडचं जेवण पचत नाही, पाणी पचत नाही, त्यामुळे असेल. तर सॅटर्डे की संडे होता, सॅटर्डे संडे सुट्टी असते सगळ्यांना. तर ही लोक गेले खाली औषधं आणायला, त्याच्यासाठी औषधं आणि शॉपिंग करतो ना आपण, टॅमॅटो बटाटे सगळं. ही लोक गेले. ती लोक बोलले एक काम कर, तू आराम कर, उगाच तू आमच्यावर येऊ नको, उगाच तुला अजून थकवा वाढेल. तर हा त्याच्या रूममध्ये झोपलाय. ही लोक गेले खाली. ही लोक जाऊन एक 10-15 मिनिटं झाली असतील. ह्याच्या दरवाज्यावरती कोणतरी आला, दरवाजा ठोकला. आता आपलं म्हणजे दरवाजाला ते छोटंसं असतं ज्याच्यातनं आपण बघतो की बाबा कोण आहे बाबा बाहेर, झाकून बाहेर बघतो तर ही तिघं उभे आहेत. त्याला वाटलं यांचं काहीतरी राहिलं असेल, मोबाईल किंवा पर्स बिर्स. तर उघडायला जाईल तितक्यात कॉल आला ह्याच्या मित्राचा. ती लोक जे खाली गेले, हॅलो ऐक ना भाई, ही पॅरासिटामॉल नाही, दुसरी गोळी आणू काय. तो बोलतो अरे तुम्ही तर बाहेर उभे आहेत. तो बोलतो नाही आम्ही बाहेर नाही, आम्ही खाली उभे आहे, काय गाड्यांचा आवाज नाही आहे, बाहेर बघतो बाहेर कोण नाही. हा तर बोलतो अरे नाही रे भाई, इकडे उभे होतं कोणतरी. बोलतो नाही रे, तुला भास झाला असेल, तुला बरं नाही. तर बोलला नाही भाई, चल ठीक आहे. मग हा गेला, फ्रेश बीस झाला, हा जाऊन आतमध्ये झोपला. ही लोक शॉपिंग करून आले.
आणि ह्याला ना नंतर मग थोडंसं अजून बोलतात ना अंग गरम बिरम होईल, झटके बिटके टाईप बोलतात ना, की तेवढं नाही आहे त्याच्यात ताकद हा, हा, आपल्यासारखी. हा. तर ही मुलगी त्याच्या मित्राला बोलते की ह्याला ना बरं नाही, एक काम करूया, उद्या संडे आहे, ह्याला आपण आहे ना मंदिरात जाऊन घेऊन येऊया, काहीतरी मला इकडे बरोबर नाही वाटत आहे, मला पण काहीतरी भास वाटतोय, की एक असते ना एक चाहूल लागते की ब्रो काहीतरी आहे इकडे सीन. तर तिला बोलले एक काम कर, चल भाई तू आता. हा घरात जेव्हा आहे ना तेव्हा थकलेला एकदम, ब्रो मला चालणं होते असं तसं. बाहेर गेला, बाहेर एकदम ओके. नीट की भाई तू याला धावायला पाहिजे, धावेला. हा गेला मंदिरात, या लोकांनी पाया बिया पडलं, तिकडचं जे लोकल मंदिर असतं ना तिकडे गेले ही लोक. त्याच्यानंतर ते झाल्यानंतर या लोकांनी खाल्लं पिल्लं, जे आपलं नॉर्मल जे नाश्ता बिष्टा करतो, आणि घरी आले. आता दुपार संध्याकाळपर्यंत मस्त होतं. आता सीन कसा, ही लोक आहेत ना तिकडे बॅचलर्स होते ना ही लोक, तर ही लोक त्यांचे दुसऱ्या मित्रांना बोलवायचे, ही लोक आहे ना हे करायचे, आपली हाऊस पार्टी टाईप करतात ना, की ब्रो चिल्ला आहे, दारू बी आहे, हे करा. तर या लोकांनी ठेवलेली हाऊस पार्टी. तिने त्याच्या मैत्रिणींना बोलवलं नाही, याच्या मित्राला बोलवलं. ही लोक आतमध्ये त्याच्या रूममध्ये बसलेत, आणि ह्याला काय झालं माहिती नाही, हा बसलाय, अचानक असं ना डगमगायला लागला. ह्यानं वाटलं की कदाचित ह्याला जास्त झालं असेल किंवा त्याला जरा बरं नसेल वाटत. आता प्रॉब्लेम कधी झाला माहिती आहे, वाजलेला आहे की 12:30, 11, 11:30 झाले असतील. हा बसलाय आणि हा अचानक उलटा झाला. उलटा म्हणजे असा नाही, पाठीच्या ह्याच्यामध्ये असा उलटा झाला. आणि ह्याने जिंदगीत कधी योगा नाही केलाय की हा करू शकेल. हा झाला पूर्ण ताट. हे सगळे घाबरले, बाबा हे काय होतंय काय होतंय. ही सगळे लोक बाहेर गेले की बाहेर असं कसं झालं. आता प्रॉब्लेम कसा, त्याचे पण जीव आहे, त्याला पण काढायचं आहे बाहेर, आपण काढायचं कसं. मग या लोकांनी कसं बसत त्या मुलांनी त्याला हलवलं आणि बाहेर घेऊन आले. आता हे कशामुळे होतं या लोकांना शोधायचं आहे. आता ही लोक गेले सेक्रेटरीकडे, वॉचमॅनकडे, की काय इकडे प्रॉब्लेम आहे सांग तू. तू बोले नाही काय प्रॉब्लेम नाही, बिल्डिंग चांगली आहे, काय पण काय बोलताय. तर या लोकांनी वॉचमॅनला पकडलं, वॉचमॅनला दिले थोडे पैसे, 1000 एक. ते बोले खरं सांग इकडे सीन काय आहे. तो बोलतो, वॉचमॅन बोलतो, तुम्ही यायच्या आधी ना इकडे 3 नॉर्थ ईस्टची मुलं राहायची, मुलं आणि मुली राहायची, कपल्स होते. तर त्यांचा आहे ना इकडे मर्डर झालेला 3 मुलींचा. एकीला झोपाळ्यावरती मारलेला, एकीला ह्याच्या रूममध्ये मारलेला, एकीला किचनमध्ये मारलेला. आणि प्रॉब्लेम काय आहे, ती जी 3 मुलं ज्यांनी मर्डर केलेलं ना ती पळून गेली, ती पकडली गेली नाही. तर ही तर एक स्टोरी होती. पण प्रॉब्लेम काय माहितीये, जो माझा मित्र आहे शुभम, त्याला अजूनही पोटात दुखतं, म्हणजे त्याला बोलतात ना इट्स नॉट फुल्ली हिल्ड असं बोलू शकतो. म्हणजे ना एवढ्या प्रेशरने नाही, बट ही फील समथिंग. वर्ष झाले या गोष्टींना? 2016 होता ब्रो. बापरे. आणि अजून 24 त्रास होता. म्हणजे तुला एक एस्टिमेट देऊ ना, त्याचा एक बोलशील एकदम हेल्दी काय होतं रे, म्हणजे 90 एक वजन असेल. आता त्याचं वजन 60-70 आहे. बारीक झालं, एवढं बारीक झालंय, म्हणजे फुल सुकलाय असं. आणि डॉक्टरी वगैरे करून पण काय नाही, पण आता तो ठीक आहे. बट ही स्टील फील्स की समथिंग हाय, काहीतरी हाय इकडे की ब्रो. मग त्यानंतर ते लोक त्या रूम वगैरे त्यांनी सोडला, त्या लोकांनी त्यांचा जो काही रेंट बिल एवढं झाल्यानंतर तर भाई शक्यच नाही. जसं सामान घेतलं निघाले की बाहेर थांबायचंच नाही. देन दे शिफ्टेड अँड ऑल. तर क्रेझी सीन आहे ब्रो. वेगवेगळे आपण जेवढं बोलू तेवढं कमी आहे. पण असं एक मी तुला माहिती आहे, मी इस्माईलचा सीन सांगितलेला तुला. इस्माईलचा सीन सांगितला आमचा तो नाही ना. मी अंधेरीला राहतो. आमच्या इकडे ना जोगेश्वरीला इस्माईल युसुफ कॉलेज आहे. आम्ही कोविडच्या टायमिंगला आम्ही मस्त 21-22ला फिरायचो रात्रीचा. कोविड वगैरे होतं, वर्क फ्रॉम होम. वर्क फ्रॉम होम आहे. तर इस्मामध्ये ना पहिला जो गेट आहे ना पहिला ओपन असायचा, बॉईज हॉस्टेलच्या इकडचा. तर आम्ही असंच रात्री जायचो, बसायचो, चिलबिल केलं हे ते. आणि त्या दिवशी सिंगायला आय गेस मी, सौरभ आणि अंबिकेश होतो. सुजित नव्हता आलेला. सुजित माझा एक मित्र आहे. तर आम्ही असेच वरती बसलोय. एक 11:30 12:15 झाले असतील. आम्ही बोललो चल भाई लेट झालाय, आपण निघूया. आणि आम्ही येतोय. तर माहिती नाही या दोघांना ना अचानक आठवलं की भाई एक मूवी आहे ला इरोना नावाची, एक भूताची मूवी आहे, मेक्सिकन भूत आहे ते. तर ही लोक मला बोलतात आणि मला भीती वाटते भूताची. मी बोला रे भाई कशाला तू आता रात्रीचे वाजले, कोणतरी यायची बेची मानवरती बसायची. तर मी बोललो की भाई निघूया आपण इकडनं. तो बोलतो नाही ऐक तसं. ही लोक मला उगाच टरकवतात की भाई त्या ह्याच्यात ना असं सॉन्ग आहे ला 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 अशी येते अचानक आणि मानेवरती बसते. मी बोललो भाई काय सीन आहे, कशाला उगाच. तर आम्ही असे जातोय मस्ती करत. आणि पुढे ना एक कम्प्युटर सायन्सची लॅब आहे, म्हणजे तिकडे एक ऑफिस टाईप आहे. त्या टर्निंगला आहे ना आम्ही असेच उभे होतो. आम्ही जस्ट बघतोय याच्याकडे, आपले बोलतात ना झाडं बिडं असतात त्याची जी हवा येते ना, असंच बघतो की ब्रो मस्त वाटतंय, छान वाटतंय, रात्र कोण नाही, कुत्रे बित्रे आहेत. तर आम्ही थांबलोय. अचानक अंबिकेश आणि सौरभला कानाजवळ आवाज आला ला 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 ला. म्हणजे आणि तो आवाज कसा माहिती लाईक टेस्टिंग ला 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 लाईक फेडिंग आवाज. मला काय नाही आलं.
आता मला वाटलं की मी घाबरलो ना म्हणून लोक माझ्यावर अशीच मस्ती करतात मस्ती की करतायत. सिद्धेशला जरा घाबरूया इथे. मी बोललो काय पण ब्रो असं काय नसतं. तर बोलतात नाही बाई खरोखर आवाज आला. मी बोललो चल काय पण चुत्या बनवतो. तर मी बोललो चल बाहेर निघूया इकडनं. तर आम्ही तिकडनं गेट असेल 2 मिनिटावरती असेल मेन गेट जिकडे आपण रस्त्याला कनेक्ट होतो. आम्ही गेलो मेन गेटला तरी पण दोघं बोलतात आहेत की भाई नाही भाई खरोखर आवाज आला काहीतरी आहे. मी बोललो आणि प्रॉब्लेम कसा आहे माझ्यासाठी ते ऍक्सेप्ट करणं नाही कारण मी इस्माईल कॉलेजमध्ये म्हणजे लहानपणापासून आम्ही जातो. आणि तू अभ्यास पण सायन्सचा वगैरे करत होता. सायन्स विचारच नाही ना भाई की मनात की असं काय होईल आपल्याबरोबर. आणि मला ऐकायला काय विश्वास नाही. विश्वास नाही कसं असतं माहितीये. आता तू ज्या ठिकाणी रोज जातोस तू ज्या ठिकाणी राहतोस तुला असं काय झालं ना की ब्रो माझ्या ठिकाणी कसं झालंय नाही व्हायला पाहिजे. एवढ्या वर्षापासून मी येतोय. तर आम्ही निघालो. आम्ही तिकडनं गेलो. सौरभ राहतो पंप हाऊसला अंधेरीमध्ये एक जागा आहे तिकडे राहतो. तिकडे थांबलो. तिकडे पण लोक बोलतात की नाही भाई आवाज आला. मला वाटलं भाई नाही एवढे म्हणजे हलकट आहेत पण एवढे हलकट नाही म्हणजे एवढी मस्ती नाही करणार. बट मग आम्ही शेवटी अंबिकेशच्या घरी गेलो. अंबिकेश पूनम नगरला तेव्हा राहायचा. त्याला सोडलं. अंबिकेश बोलतो नाही भाई खरोखर आवाज आला घरी जा फ्रेश बिशो आपण उद्या भेटू. तर मी बोललो ठीक आहे. आता सीन कसं आहे अंबिके जिकडे राहतो ना तिकडे आहेत ना स्ट्रीट डॉग्स भरपूर आहेत. आम्ही त्या लोकांना अशी बिस्किट टाकतो. कधीच जिंदगीमध्ये ना बाय मस्ती नाही करत. भोकले नसतील ते कुत्रे. आम्ही निघालं 12 की 24 कुत्रे पाठी लागलेत आमच्या. मी बोललो भाई काहीतरी सीन आहे 12:15 झालेले. मी बोललो सौरभला बोललो की भाई काहीतरी सीन आहे मी तुला सोडतो मी घरी जातो. मी याला सोडलं घरी गेलो. आणि आम्ही जेव्हा तिकडे मस्ती करत होतो ना अंबिकेशने व्हिडिओ काढलेला नशीच टाइमपासमध्ये. तर मी बोललो अंबी जरा व्हिडिओ पाठव ना तुम्हाला जेव्हा आलेला आवाज तेव्हा. तो बोलतो हा बघ बाबा. तर आपण ऑडिशन सॉफ्टवेअर आहे माहितीये एक एडिटिंगचं. तर त्याच्यामध्ये ती व्हिडिओचा मी ऑडिओ कट करून एक्स्ट्रॅक्ट करून टाकली त्याच्यात. आणि आपण पीच वाढवला आवाजाचा. तर जेव्हा मी मस्ती करतोय त्याचा हाय पीच होता. आणि जेव्हा या लोकांना आवाज आलेला ना ते इट वॉज लाईक अ नॉईज तसं वाला काहीतरी होतं. मे बी त्या लोकांना ऐकायला मला नाही आलं. इट्स लाईक अँड की एक फेज असतो ना की काय लोकांना फील होतो काय लोकांना नाही होत. तर मे बी दोज थिंग्स गॉट अट्रॅक्टेड टू देम समथिंग लाईक दॅट. आम्ही विचार करतो की भाई काहीतरी सीन आहे. त्याच्यानंतर आम्ही थोडा विचार केला की जायचं की नाही. त्याच्यानंतर आम्ही परत गेलो पण परत आम्हाला काय असं एक्सपिरियन्स नाही आला. पण असेल एक जस्ट काय बोलतात ना तो एक काळ होता. आम्ही सेम टायमिंगने पास झालो. कधी कधी टायमिंग पण खूप जास्त हे असतं त्या लोकांचं. पण आपल्याबरोबर अंबिकेश पण आहे. अंबिकेश तू भी माईक बता तुला त्यावेळी काय वाटलेलं बोलायचं तिथेच बस पाहिजे माईक देतो तुला ऐका ऑडिओ बरोबर येते. म्हणजे अंबिकेश त्यावेळी तुझ्या बरोबर काय झालं तू काय असं ऐकलेलं. म्हणजे आम्ही लोक ऍक्च्युली कसं रोज आता तिथे नॉर्मली जातो चिल करतो असं काही प्रॉब्लेम नाही. पण तिथे ना ऍक्च्युली 3 वे जॉईंट होतात. आणि तिथे लोक खूप सारे म्हणजे असे रिच्युअल्स वगैरे करतात. जसं की नारळ हे करणं आपण बघतो की लोक 4 रस्त्यावर टाकतात हे करतात. आणि तिथे होतं तसं. आम्हाला लोकांना एवढा एक्सपिरियन्स नव्हता. आम्ही लोक असं जातो चिल करतोय हे करतो टाइमपास. आणि जसं सौरभ तिथे ग्राफिटी काढत होता. ते ग्राफिटी काढता काढता त्यालाही त्याच मुवमेंटला आलं आणि मलाही त्याच मुवमेंटला ऐकायला आलं. तर मी त्याला विचारलं पण लगेच की तुला ऐकायला आलं का. आणि मी बोलून पण दाखवलं. तो बोलला हां सेम असाच आवाज आला. आणि जेव्हा ह्याने मला ऑडिओ दाखवली तर ते एक सर्टन टाईमपर्यंत ना ती ऑडिओ एकदम वेगळी वाटली. असं एकदम वेगळा ट्यून होता हे होतं. तर त्याच्यानंतर आम्ही लोक गेलो नाही. तर खूप दिवस नंतर आम्ही विचार करत होतो जाऊ की नको. सीट बोलतो नाही जायचं आहे. खूप भीती वाटते. आणि ॲक्च्युअलमध्ये ते खूप अंधार आहे. रात्री कोण नाही फिरत. तिथे आम्ही लोक असे चिल करायला जातोय मस्ती करतोय हे करतोय. खरं सांगतोय आता नाही बंद केलं सगळं. तिकडे जातच नाही त्या दिवशी नाही त्या दिवशी नाही जात. आणि तिथे आहे असं नाही आधीपासून आहे सगळ्यांना नाही दिसत. तर लोकांना जेव्हा आम्ही सांगतो याबद्दल तर त्यांना खोटं विश्वासही नाही बसत. कारण की सीधी बात आहे जी लोक स्वतःहून बघत नाही फील नाही करत तोपर्यंत ती लोक नाही करणार. बरोबर. लोकांना खोटं वाटतं तर आम्ही लोक एवढं काय हे नाही करत. फक्त घरी सांगतो कोणाला माहिती आहे. म्हणजे मी तरी माझ्या मॉम बरोबर मी सगळं शेअर करतो या सगळ्या गोष्टी. कारण की आधीपासून घडत आलंय. खूप काही गोष्टी आहेत ज्या आम्ही बघितल्या फील केलंय. आणि ऑब्व्हियसली माझ्याबरोबर तर खूप चांगला एक्सपिरियन्स आहे या बाबतीमध्ये. तर मग मी असं खूप लोकांना सांगून बघितलं हे केलं. तर ती लोक कसं एक ॲज अ जोक म्हणून घेतात की नाही तुम लोग हॉरर मूवी ज़्यादा देखते हो इसके वजह से तुम लोगों को लगता रहेगा.
पण नाही बापरे तसं. बाई. एक Crazy असते बाई. अँटिटी वेगळी, अँटिटी स्पिरिट. आणि ते ज्या माणसाला दिसतं त्यालाच दिसतं, हा, ज्यांची दिसतं. एनर्जी मॅच होतात त्याच्याबरोबर. आणि आधीपासून आहे, असं नाही की आम्ही मस्तीमध्ये नाही घेऊ शकत. मे बी काहीतरी खरंच असेल वेगळं हा आणि नंतर ते आपल्या अंगाशी येत आहे. बरोबर. त्या आम्ही लोक आता रिसेंटलीच 5 to 6 days आधी आम्ही लोक आरेमध्ये गेलेलो. तर एक रस्ता आहे, तिथून आम्ही लोक जात होतो. तर तिथून एक बाई एका मुलीला घेऊन येत होती आणि ती मुलीची हालत खूप खराब होती आणि आम्ही लोक तेच झाडं वगैरे कलेक्ट करण्यासाठी गेलेलो. तर तिथून एक पाठून माणूस पण आला. नंतर आम्ही पुढे गेलो तर तिथे ते कोवाळा टाईप असतं ना, जे फिरवून टाकलेलं असतं, नारळ, हळदी, कुंकू, ते सगळं टाकून त्यांनी तिथे असं साईडला ठेवलेलं आहे. विचार कर. त्या गोष्टी आपण डिनायच नाही करू शकत. नाही करू म्हणजे- शकत. समथिंग इज हा, म्हणजे म्हणजे- आता बघ कसं लोक खूप शिकलेली आहेत, मॉडर्न आहेत. हम्म, ती लोक नाही बिलीव्ह करणार या सगळ्या गोष्टीवर. बट आहे. आपण लोक जरी विचार केला नाही, असं नाही होत आहे, असं नाही असतं, तसं नसतं. पण कोणतरी करतोय, हा. त्याच्यावर अभ्यास मग चालू ते आहे, तुम्हाला याबद्दल पुस्तक लिहिलेलं आहे. कुठल्या पण वेळेने हे करू भले ते शकतात. खोटं असेल हम्म. पण आहे, काहीतरी आहे. हा, ते आता 2 पॉसिबिलिटीज असू शकतात ना कुठल्याही गोष्टीच्या. तुम्ही सांगू नाही शकत की काय आहे ऍक्च्युअल मध्ये. तर आम्ही तरी विचार करतो, मी तरी तसाच विचार करतो की काही गोष्टी आहेत. हम्म. तर मग त्यांना त्याच्यावर touch तसंच सुद्धा believe करावं- करा. करायला पाहिजे. हा. हा, आणि मला अजून एक तुला म्हणायचं आहे भाई, की तू जसं बोललास ना की तिथे असे सेम आवाज आला अंबिकेशला आणि तुला तो आवाज नाही आला. तर खूपदा असं पण मी ऐकलंय, वाचलंय, कोणत्या ना कोणत्या असं जे की असतात त्यांनी सांगितलंय की आपण असं होतं की समज आपण जेव्हा कोणत्या व्यक्तीची आठवण काढतो, आता समज तू चाललायस तुझ्या मित्रांमध्ये, समज अंबिकेश आहे, कोण सौरभ आहे, असं मित्र चालले आणि ते मागे आहेत तुझ्या आणि तू पुढे चालतोय त्यांच्या आणि ते लोक तुझ्याबद्दल काहीतरी बोलतायत. अरे हा सिद्धेश ना असं आहे, अरे सिद्धेश नाही ना तुझी. तर भले तू तुझ्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आहेस, फोनमध्ये आहेस, पण तू एका झटक्यात तरी असं थोडं पण तुझं लक्ष गेलं ना तिथे, तू ऐकतोय, तू हा माझ्याबद्दल बोललात का तुम्ही. मे बी तसंही त्यांचं असतं की ते लोक आहेत तिथे प्रेझेंट आणि आपण जेव्हा त्यांच्याबद्दल बोलतो, आपण जेव्हा त्या गोष्टींबद्दल बोलतो, तर ते एक प्रेझेन्स मे बी दाखवत असतील त्यांचा एक्झिस्टन्स. ट्रू. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.